हे आमचं गवदे देवस्थान. आम्ही चाललो आहे नदीवरती, नदीचं नवीन हे बघायला. इथे बारीक हे आमचं गवदे देवस्थान, वरवडे गाव कणकवली. गवदेव बाबा आहे, गवदेव महाराज हे देवस्थान. इथे वर्षातून एकदा पूजा असते. इथे जेवण बनवलं जातं. जेवण कुठं? हां, तेव्हा तिकडे चुली आहेत, तिकडे जेवण बनवलं जातं बघा. ते चुली आहेत तिकडे जेवण बनवणे. हे आमच्या गावाचं व्हाळ म्हणतात. नदीला नदीला हे व्हाळ पाणी पोचवतं. लोकांनी कचरा पण टाकतं इकडे, असं काय नाही. हे जेवणाचंच कचरा आहे, पूजेचंच. ह्या व्हाळातनं पाणी नदीला जातं आणि व्हाळाला बारक्या व्हाळीतनं पाणी येतं. हे व्हाळ मोठा व्हाळ आहे. नदीनं अशा प्रत्येक गावातनं थोडे मोठे व्हाळ येतात. आता आम्ही चाललो आहे, आमचा बारक्या तर थोरला चाललो आहे. जरा बारक्याला शिव्या पडतात मध्येच, मला मजा वाटते शिव्या घेत खायला. घरते उतार नाही आहे. आज काल रात्री भरपूर पाऊस पडला आहे, थोडं पाणी दिसतंय. आमचा रस्ता नदीवर जायचा. इथे बसकन आहे, इथे रात्रीचे शिकारी बसतात. डुकराची शिकार होते, इथं जाऊन बसतात आणि इकडनं अशी डुकर अशी ह्या इकडे दुसरा व्हाळा, हा दुसरा व्हाळा. डुकर ह्या व्हाळाच्या मार्गेच शिकारतो बघा. रस्ता त्यांचा तो असतो. डुक्कर जनावरं इथे ते डुबतात. डुकरं तिकडे पळतात इकडून तिकडे. हा दुसरा व्हाळ आणि हा एक दोन व्हाळ आहेत. इकडून तो नदीला मिळतात जाऊन. हे बघा, आता मी नदीचा नजारा बघायला चाललो आहे. नदीमध्ये मध्ये हे होतं, आता यंदा नदी प्लेन झालेली आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. त्यामुळे मासे बिशे यंदा भरपूर येणार आहेत. छान केलं आहे. साबणमध्ये नदीसारखी नदी केलेली आहे. हा इकडं व्हाळ येतो, इथं पाणी असतं पूर्ण. आता खाली अजून पाऊस पडला नाही, अजून चांगला पाऊस पडला की सगळं पाणी ह्या नदीला आमच्या मिळणार. आता हे नदीचं पात्र बदललं आहे. आम्ही इकडे शिंपले काढायला इकडे जातो मी त्या कॉर्नरला, पण इथे आता डीप केलेलं आहे. आणि हा टर्न आहे थोडासा, तो टर्न जरा मोठा केला आहे JCB लावून. यावरची काम केलं आहे सगळं ते पाण्याचं. चला आता आम्ही इथं पहिले कपडे धुवायचे, आता इथे खाली कपडे धुवायला होतं. आता हे पात्र वाढवलं असल्यामुळे हा काय पण होतं, पाय घेऊन पडून काय होतं. पात्र वाढवल्यामुळे नदीची हे वाढली आहे, विड्थ म्हणजे रुंदी. नदीची रुंदी करते तिकडं वर त्याला जागा. आता आम्ही कसे जाऊ? जाऊया का?